नमस्कार, मी शीतल आणि शीतल अस्वद किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज एकदम साध्या पद्धतीने कुठलाही खडा मसाला न वापरता अंडा करी कशी बनवायची ते आपण बघतोय। तर इथे 2 मीडियम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत, असेच ते मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक टोमॅटो चिरून घेतलाय, थोडंसं आलं घेतलंय, कोथिंबीर घेतली आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे। याऐवजी ओलं खोबरं पण वाटू शकता। हे सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे, अंडी शिजवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ह्याची सालं काढून घ्यायची। तर आता एका फोकच्या सहाय्याने ह्याला असं थोडंसं टोचून घ्यायचं की जेणेकरून आतपर्यंत ह्याचा मसाला पूर्णपणे जावा। मी आता पॅन गरम करत ठेवलाय, त्यात थोडंसं तेल घातलंय आणि ह्यामध्ये आता ही सगळी अंडी जी आहेत ती आपण फ्राय करून घेणार आहोत। तर आपण ही सगळी अंडी आता ह्याच्यामध्ये सोडून घेऊया आणि एकदम व्यवस्थित अशी फ्राय करायची आहेत। ह्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते अंडा करीला। तर ह्यामध्ये थोडंसं लाल तिखट पावडर, हळद आणि मीठ घालणार आहोत की जेणेकरून त्याला आणखीन चांगली चव यावी। तर आता तुम्ही इथे बघू शकता की मी ही सगळी अंडी फ्राय करून घेते। थोडीशी तांबूस अशी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहेत व्यवस्थित। आणि मग आता एका पातेल्यात तेल घ्यायचं आहे, 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा जो मसाला वाटून घेतला होता ना तो सगळा घालून घेतो आपण। आता हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत ह्याला परतायचं आहे, कारण की आपण सगळं कच्चंच घातलेलं आहे कांदा वगैरे। आणि आता ह्याच्यामध्ये 1 चमचाभर धने पावडर, जिरे पावडर अर्धा चमचा आणि जो घरगुती मसाला तुम्ही कुठलाही वापरताय तो तुम्ही यामध्ये घालू शकता। आणि मी इथे मालवणी मसाला घातला अर्धा चमचा। तुम्हाला जर का तो नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही चिकन मसाला सुद्धा घालू शकता किंवा गरम मसाला सुद्धा घालू शकता। आता ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे, आपल्याला पाहिजे तेवढ्या ग्रेव्ही एवढं। आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि ह्याला एक उकळी येऊन द्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आणि उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये जी अंडी फ्राय करून घेतलेली आहेत ना ती सगळी याच्यामध्ये आपण सोडून घेऊया। तर आता तुम्ही बघताय की सगळी अंडी आपण ह्या ग्रेव्हीमध्ये सोडलेली आहेत आणि आता अशीच ह्याला एक उकळी येऊन द्यायची आहे आणि एकदा उकळून घ्यायचं की त्यामुळे ग्रेव्हीला टेस्ट चांगली येते आणि ती जरा घट्टसर बनते। आणि शेवटी कोथिंबीर घालायची आणि कुठल्याही पदार्थाबरोबर तुम्ही सर्व करू शकता, भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाही बरोबर। तर अशाच नवीन रेसिपींबरोबर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।